आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांचा सन्मान करत त्यांचं मनोबल वाढवणारा एक स्तुत्य उपक्रम पार पडलाय। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन म्हणजेच NDF असोसिएशनच्या वतीनं रविवार दिनांक 29 जूनला विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून खास बक्षिसे देण्यात आले। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन NDF यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय। रविवारी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, तिलारा कंपनी गुजरात मॅनेजर प्रदीप रावसाहेब उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आणि मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करत त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसी वाटण्यात आली। पहिलं बक्षीस सायकल, दुसरं व तिसरं बक्षीस चांदीची नाणी, चौथं बक्षीस चांदीचं नाणं, पाचवं बक्षीस पाण्याची बॉटल देण्यात आली। गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आधार देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा हा उपक्रम ठरलाय। NDF असोसिएशनचा विद्यार्थी गौरव सोहळा म्हणजे सामाजिक जाणीव आणि शिक्षणाचं उत्तम उदाहरण आहे। अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर मिळतच, पण समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या संस्था पुढे येत आहेत हेही दिसून येतं। कार्यक्रमाच्या शेवटी संदीप कुईते यांनी सर्वांचे आभार मानले। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अर्थात NDF असोसिएशन ही वाटचाल ही 3ऱ्या वर्षाची असून यावर्षी आम्ही 29 जून मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे। यामध्ये रेग्युलर 2 वर्ष ज्या पद्धतीने आम्ही बक्षीस वाटप करण्यात आली त्याच्यामध्ये जे जनरल जे बाकीचे सभासद येतात त्यांच्या मुलांसाठी आम्ही एक वेगळी स्कीम त्यांना बक्षीस योजनाच्या माध्यमातून अनेक चांगले त्यांना बक्षीस देण्याचा आम्ही प्रयास केला। त्यामध्ये चांदीच्या नाणी आहेत, त्याच्यामध्ये काही पाण्याची बॉटल्स असेल त्यांना शाळेसाठी रेग्युलर वापरता येईल। त्याच्यानंतर शाळेमध्ये जाण्यासाठी सायकल आहे ती चांगल्या उच्च दर्जाची आम्ही सायकल दिलेली आहे। की अशा पद्धतीने काहीतरी नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि यापुढे सुद्धा आम्ही असे अनेक उपक्रम घेऊन वेगवेगळे माध्यमातून आपल्या फॅब्रिकेटर बांधवांना याच्या माध्यमातून काय नवीन देता येईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। नमस्ते, मैं टिलारा पॉलीप्लास्ट प्राइवेट लिमिटेड का बिजनेस डेवलपमेंट मैनेजर प्रदीप राव यहाँ पे चीफ गेस्ट की तरह से आया हूँ। ये 3री बार है, 3 साल से मैं आ रहा हूँ यहाँ पे और मैं विशेष रूप से उनको धन्यवाद देना चाहता हूँ कि NDF ने मुझे हर साल बुलाया है और बच्चे राह देखते हैं कि मैं आऊँ और उनको एक मोटिवेशनल स्पीच दूँ। मुझे ये कहना है NDF के बारे में कि बहुत बढ़िया काम चल रहा है। मैंने मेरे स्पीच में भी बोला था कि हिंदुस्तान में ये पहला एसोसिएशन है जो फैब्रिकेटर्स लोग साथ में मिलकर के काम करते हैं अंडर वन रूफ और मेरी शुभेच्छा हमेशा उनके साथ रहेगी। और उन्होंने कहा है कि अगले साल 2026 में भी ये प्रोग्राम रखेंगे वो, और मैं उम्मीद करता हूँ कि टिलारा जोर शोर से उनका साथ निभाए और बाय गॉड्स ग्रेस अगर मैं रहा तो मैं जरूर रहूंगा। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन आयोजित 3ऱ्या वर्षी ही अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक, त्याचबरोबर प्रदीपराव तिलारा कंपनी गुजरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष किरणजी मोडक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला। जिल्ह्याभरातील फॅब्रिकेटर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये
अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये बक्षीस आणि मोठं गिफ्टचं वाटप झालं आणि त्याचा लाभ हा तळागाळातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून या विद्यार्थ्यांना भविष्यात लढण्यासाठी एक याच्या माध्यमातून मोटिवेशन होईल या अनुषंगानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड येथे आजचा कार्यक्रम संपन्न झाला। या यशस्वीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जो काही मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भविष्यात अशाच सहकार्याची अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण शरद मोडक, नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अध्यक्ष। आज रोजी 29 जून गुरुदक्षिणा हॉलमध्ये विद्यार्थी गुणगौरव प्रोग्राम खूप उत्साहात साजरी करण्यात आला। विद्यार्थी 5वी ते 12वी पर्यंत आपण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस योजना केली होती। त्याच्यामध्ये आपण त्यांना बॅग्स, पेन्सिल, कंपास पेटी अशा विविध वस्तू, उपयोगी वस्तू आपण त्यांना शाळेच्या दृष्टिकोनातून देण्यात आल्या। त्यानंतर एक बक्षीस लकी ड्रॉच्या हिशोबाने आपण एक सायकल, चांदीचे नाणे आणि वॉटर बॅग अशा या गोष्टी देण्यात आल्या। असंच एनडीए असोसिएशनला 2 वर्ष कंप्लीट होऊन 3रं वर्ष कंप्लीट होऊन परत आपण विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम जोरात करण्यात आला। असंच मी पुढच्या वर्षी पण तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आश्वासन देतो की 2026 मध्ये पण असाच उपक्रम आम्ही याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करण्यात येईल असे मी आश्वासन आपल्याला तुमच्या माध्यमातून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमात एनडीएफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण मोडक उपस्थित होते। सचिव दीपक लोंढे, खजिनदार संदीप कुईते आणि कार्याध्यक्ष अनिल महाले, उपाध्यक्ष केतन पटवा, सचिन काळे, अशोक वराडे, संस्थापक संचालक संदीप काळे, प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद, सहसचिव विलास मंडलिक आणि सहखजिनदार अनिल जुन्नरे, सहकार्याध्यक्ष विक्रम गवळे आणि विजय कारलेकर, तसेच सहप्रसिद्धी सचिव सचिन कदम आणि गणेश जोंधळे, महिला प्रतिनिधी म्हणून पल्लवी गलांडे आणि प्रतिभा कुईते यांची उपस्थिती होते। तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास माहिमकर, BR पाटील, हसन लोखंडवाला, राहुल कोटेकर, शरद शिरसाट, उल्हास तमखाने, मिलिंद गीते, दीपक विजन, गणेश पगार, अमोल कावळे, देविदास सावकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।